विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 45 डेज प्लॅन व्हिडिओ तुम्ही बघितलाय. रोज आपण 2 तास वेळ जरी दिला ना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सला, तर पुढच्या 45 दिवसात ना इतका अभ्यास होणार आहे ना, आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहोत. एवढा कॉन्फिडन्स तुमचा वाढलाय आणि त्याच सीरीज मधला आजचा चौथा दिवस आहे समजा. पार्ट 4 मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय केमिस्ट्रीचे आय-एम-पी क्वेशन. असंच मी तुम्हाला 45 दिवस रोज होमवर्क देणार आहे बरं का, डेली. डेली होमवर्क असणार आहे. एखादा पेपर मी सिलेक्ट करणार आहे. तो पी-वाय-क्यूज असतील, एखाद्या चांगल्या रेप्युटेड कॉलेजचा पेपर असेल आणि त्यातले क्वेशन्स मी तुम्हाला देणार आहे. एक वेळ अशी येणार आहे माझ्याकडं, की क्वेशन उरणारच नाहीये किंवा आता पण फिजिक्सचे क्वेशन देत असताना किंवा केमिस्ट्रीचे क्वेशन देत असताना मी बघतोय, की प्रश्न रिपीटच होतायत. सुरुवात करूया आय-एम-पी क्वेशनला. पहिला क्वेशन आहे डिफाइन के-बी. आता के-बी मी तुम्हाला सांगतो बघा गंमत. याच पेपरमध्ये डेल्टा टीबी वरचं न्यूमेरिकल सुद्धा आहे. फॉर्म्युला काय रे? केबी इंटू एम ना. मग केबी म्हणजे कोण? मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट. कॅन बी डिफाइन्ड ॲज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बरं, ह्याची आणि ह्याची व्हॅल्यू सेम केव्हा येईल? जेव्हा ह्याची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा ना. मग डेफिनिशन कशी येणार बघा. मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट कॅन बी डिफाइन्ड ॲज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. लगे हात चला याची पण डेफिनेशन करून टाका. AF. A cryoscopic constant can be defined as depression in freezing point produced by 1 molar solution. लगे हात त्याचबरोबर ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉसिस स्पेलिंग रे ऑस्मॉसिस. सेमी परमिएबल मेम्ब्रेन रिवाइज करा या सुद्धा डेफिनेशन. ओके. चला. हे झाल्यानंतरच तुम्ही पुढच्या क्वेश्चनला जाताय ना बाळांनो, पहिल्यांदा हे कंप्लीट करायचं. मग आता नेक्स्ट क्वेश्चन. कोहलार्श लॉ. हा लॉ सोडून कुठला पण विचारा लॉ सांगतो, असं मला माझे ऑफलाईनचे स्टुडंट म्हणतात, की हा नको खूप मोठा लॉ आहे. तर मी तुम्हाला सांगतो, 5 दिवस सलग बाहेर उभं राहून त्यांना मी हा लॉ करायला लावला होता. समजून घ्या ना. तुमच्याकडे एखादं कंपाउंड आहे, त्यात 2-3 आयन असतील. त्यातला प्रत्येक आयन इंडिपेंडेंटली मायग्रेट करतो आणि कॉन्ट्रिब्यूट करतोय टोटल मोलार कंडक्टिव्हिटीला. असंच त्या लॉचा अर्थ आहे. तुम्ही ते समजून घेऊन करा, मग ते होईल हे लक्षात घ्या. ओके. आहे तसं रट्टा मारत बसला तर इम्पोर्टंट पार्ट राहून जाईल. टप्प्याटप्प्याने त्याचे पार्ट तयार करा. नक्की काय लॉमध्ये सांगितलंय, ते सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, तर हा लॉ जमेल. ॲट एनी कॉस्ट हे करायचंय आणि सगळ्यात ईझी न्यूमेरिकल या लॉवरचे असतात हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट क्वेशन. फिनॉल. आता ऐका. डाऊस प्रोसेस आहे. ओके. एक काम करू. मी प्रोसेसचं नाव लिहित नाही. मी असं लिहितोय, समजून घ्या, की मी क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल तयार करू शकतो. मी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड SO3H पासून आयसोप्रोपिल बेन्झीन किंवा क्युमीन समजून घ्या, मला तिथं हे करायचं होतं, बेन्झीन रिंग करायचं. ठीक आहे. बघा, इथं CH3 येणार, इथं CH, इथं ही इंडस्ट्रियल मेथड आहे लक्षात घ्या. आयसोप्रोपिल बेन्झीन म्हणजे क्युमीन पासून आपल्याला तयार करायचं आहे. झालं 3 झाल्या रिएक्शन. अजून काय सांगा बघू? ॲनिलीन ही पण रिएक्शन आहे. या सगळ्या प्रिपरेशन रिएक्शन्स करा. बरं फिनॉल पासून काय तयार होतंय? झिंक डस्ट बरोबर रिएक्शन झालं की बेन्झीन तयार होतंय. ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर बेन्झोक्विनॉन तयार होतंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्यात कोलबेज रिएक्शन आहे, रायमर आहे. एकदा करा रे बाळांनो. याच पेपरमध्ये फिनॉलची रिएक्शन आहे. कितीतरी पेपर असे आहेत, त्यात फिनॉल किंवा ग्लुकोजची रिएक्शन असतेच. फिनॉल किंवा ग्लुकोज सगळ्यात सोप्या रिएक्शन्स आहेत. कारण सगळ्या रिएक्शन्स फिनॉलच्याच आहेत. बरं त्यानंतर हे एक्सप्रेशन. काम करणार आहे बाळांनो. फिनॉल आणि सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा ना, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. डेल्टा H इक्वल्स टू डेल्टा यू टाइप करा आणि सह्याद्री ट्युटोरियल्स डिटेल व्हिडिओ याच्यावर बनवलाय बरं का. थर्मोडायनामिक्स मधला आहे. कशातला आहे हा? थर्मोडायनामिक्स. ओके. आता स्ट्रॅटेजी फिक्स झाली आपली, की शेवटचा टॉपिक म्हणजे डेफिनेशन्स. ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री ह्या डेफिनेशन्स आहेत. भरपूर अजून असतील. पण मेन ह्या एक पेपरमध्ये एवढ्या 2 डेफिनेशन त्यांनी विचारलेत. पण तुम्ही पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी पुन्हा रिवाईज करा. ओके. त्याच्यानंतर वर्नर्स थिअरी, कोऑर्डिनेशन कंपाउंड, ते प्रायमरी व्हॅलन्स, सेकंडरी व्हॅलन्स, त्यातला कुठलातरी व्हॅलन्स कॉन्स्टंट असतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना वर्नर्स थिअरी मधल्या. 2 मार्काला विचारले थेरॉटिकल प्रश्न आहे. कोऑर्डिनेशन कंपाउंड. त्याच्यानंतर SN1. अवघड नाहीये. तुम्ही SN1, SN2 चा डिस्टिंग्विश करा. SN1 2 स्टेप असतात. SN2 मध्ये 1 स्टेप असते. SN1 फर्स्ट ऑर्डर आहे. SN2 सेकंड ऑर्डर आहे. SN1 मध्ये दोन्हीकडून अटॅक होऊ शकतो. SN2 मध्ये बॅक साइड फक्त अटॅक होतो. SN2 मध्ये 100% इन्व्हर्जन. SN1 मध्ये 50-50% आहे की नाही? डिफरन्स करावे म्हणजे पॉइंट लिहू शकता. 2 पैकी 1-2 मार्क मिळून जातील रे. हेस लॉ चॅनलवर सर्च करा. एक 28 मिनिटाचा व्हिडिओ आहे, मोठा आहे.
त्याचे न्यूमेरिकल्स पण तसेच आहेत ना, म्हणून तो व्हिडिओ मोठा आहे. तो इमिडिएटली करा. त्याच्यानंतर ग्लुकोज. मी काय बोललो होतो बघा, ह्या पेपरमध्ये ग्लुकोज पण विचारलंय. बोर्डचा पेपर आहे. फिनॉल आणि ग्लुकोज. आता ग्लुकोजचे 2च प्रिपरेशन रिएक्शन आहेत. शुगरपासून आणि स्टार्चपासून. ग्लुकोजचे 6च रिएक्शन आहेत आणि अल्डिहाइडमध्ये झाले त्याच रिएक्शन्स आहेत. ऑक्साईम तयार होतं, सायनोहायड्रिन तयार होतं. पुन्हा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आहे. ग्लुकॉनिक किंवा सॅकॅरिक ॲसिड तयार होतं. हेक्सेन HI बरोबर रिएक्शन झालं की एन-हेक्सेन तयार होतं. लास्ट इलॅस्टोमरची डेफिनिशन विचारलंय. पॉलिमर मधलं पण आता ऐका. मी इथं 5 मार्क म्हणलंय. पी-एच, वर्क डन, इंटिग्रेटेड रेट लॉ, केमिकल कायनेटिक्स, डेन्सिटी, सॉलिड स्टेट, डेल्टा टी-एफ आणि डेल्टा टी-बी वरती न्यूमेरिकल विचारले. मग 1, 2, 3, 4, 5, 6 मार्क. फॉर्म्युले लिहिले तरी 6 मार्क पडतील रे. काय पीएचचा फॉर्म्युला? निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H3O प्लस आयर्न कॉन्सन्ट्रेशन. जुन्या सिलेबसमध्ये H प्लस होतं. मग आलं का लक्षात? व्यवस्थित करा. दिलेले प्रश्न आजच्या आज करा. 2 तासात नाही झाले तर पुढच्या 2 तासाच्या ह्यात करा लक्षात घ्या. मग 2 तासांना सब्जेक्ट चेंज करा. ओके. ब्रेक घ्या. सब्जेक्ट चेंज करा आणि समजा तुम्ही आता केमिस्ट्री करताय. 1.5 तासात हे प्रश्न नाही झाले 2 तासात म्हणूया आपण. मी 1.5 तासात करा म्हणतोय. रिव्हिजन पण वेळ द्यायचा. नाही झालं तर ब्रेक देऊन दुसरा सब्जेक्ट घ्या, फिजिक्स वगैरे. त्या 2 तासानंतर पुन्हा केमिस्ट्री घेतला ना, पहिला हे कंप्लीट करायचं बरं का. 45 दिवस सलग आपण असे क्वेशन्स देणार आहे. 4था दिवस आहे. बॅकलॉग असेल तर पाठीमागचे व्हिडिओ बघा. पहिल्या व्हिडिओपासून सुरुवात करा म्हणजे बरं पडेल. ऑल द बेस्ट.